हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या याच्यामध्ये आपण रूट्स फाइंड आउट केलं होतं फॉर द पर्टिक्युलर व्हेरिएबल एक्स. तर आता आजपासून मी काय करणार आहे, हायपरबोलिक फंक्शन वरचे प्रॉब्लेम्स मी घेणार आहेत आणि तिथं तुम्हाला यूज करावं लागेल कन्सेप्ट. ह्याच्यामध्ये पण कॉम्प्लेक्स नंबरचं डी मोबियस थेरम यूज होतो, बट पहिले तुम्हाला हायपरबोलिक फंक्शनच्या फॉर्म्युलेज माहित पाहिजे, कारण की हे जे टॉपिक आहे हायपरबोलिक फंक्शनच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला फॉर्म्युलेज मी इथं लिस्ट आउट करून देतो, ते तुम्ही पाठ करून घ्यायचं मित्रांनो. साइन एच एक्स ची किंमत आहे ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय. ओके, म्हणजे हायपरबोलिक फंक्शन कॅन बी रिटर्न इन एक्सपोनेन्शियल फंक्शन as e to the power x minus e to the power minus x divided by 2 and cos hx equals to e to the power x plus e to the power minus x divided by 2. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे tan hx ची किंमत साइन एच एक्स डिवायडेड बाय कॉस एच एक्स राहतो. ठीक आहे, कसं काय बघा आता. टॅनचा सिंपल रेशो आहे टॅन थिटा इक्वल्स टू काय राहतो, साइन थिटा बाय कॉस थिटा. बघा हायपरबोलिकच्या फंक्शन्स मध्ये काय काय दिसणार तुम्हाला, साइन एच एक्स डिवायडेड बाय कॉस एच एक्स. तर आपल्याकडं साइन एच एक्स ची किंमत किती आहे, ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवाइड बाय 2. आणि कॉस एच एक्स ची किंमत किती आहे, ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, टॅन एच एक्स चा रेशो साइन एच एक्स बाय कॉस एच एक्स. तर हे व्हॅल्यू समजा तुम्ही इथं डिवाइड करून घेतला तर तुम्हाला रिक्वायरमेंट काय भेटणार इथं बघा. फॉर्म्युला काय क्रिएट होतो, tan hx इन टर्म्स ऑफ एक्सपोनेन्शियल आर टू गेट कॅन्सल, म्हणजे tan hx ची किंमत e टू दी पॉवर hx मायनस e टू दी पॉवर मायनस hx डिवायडेड बाय e टू दी पॉवर e टू दी पॉवर x प्लस e टू दी पॉवर मायनस. तर tan hx ची किंमत इन टर्म्स ऑफ एक्सपोनेन्शियल कसं लिहिता येतो, e टू दी पॉवर x मायनस e टू दी पॉवर मायनस x डिवायडेड बाय e टू दी पॉवर x प्लस e टू दी पॉवर मायनस x. तर हाच रिलेशन आपल्याला या प्रूव्ह दॅट साठी लागणार आहे, कारण की क्वेश्चन काय विचारलेला आहे तर प्रूव्ह दॅट 1 plus tan hx divided by 1 minus tan hx to the power 3 equals to cos h h of 6x plus sin h of 6x. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, बट पहिले सोल्युशन्स काढण्याच्या अगोदर तुम्हाला हायपरबोलिक फंक्शनच्या फॉर्म्युलेज माहित पाहिजे, जे की मी इथं लिस्ट आउट करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे फॉर्म्युलेज तुम्हाला बुक मध्ये लिहून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. मी ठीक आहे, ते इथं लिस्ट करून दिलं, व्यवस्थित ते फॉलोअप घ्यायचं आहे या फॉर्म्युलेज. तर पहिले काय करतो, प्रूफ वी हॅव, आपल्याकडे काय रे, टॅन एच एक्स ची किंमत. ठीक आहे, टॅन एच एक्स ची किंमत किती आहे, आताच काढलो मी, ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स. म्हणजे ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स राहणार. आता आपल्याला रिक्वायरमेंट्स काय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सांगा बरं. रिक्वायरमेंट्स आहे 1 प्लस आणि 1 मायनसच्या फॉर्म मध्ये. तर बघा ना, 1 प्लस टॅन एच एक्स 1 मायनस टॅन एच एक्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहिले काय करतो, 1 प्लस टॅन एच एक्स ची किंमत फाइंड आउट करतो. ओके, तर 1 प्लस ई टू दी पॉवर एक्स प्लस मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स. तर आता काय करायचं, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, एलसीएम काढायचं. याचं एलसीएम किती येते रे, ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स येणार. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला येतात, ते बेसिक गोष्टी आहेत मॅथमॅटिक्स मध्ये एलसीएम काढणं. तर ई टू दी पॉवर एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स. ओके, आता इथं कॅन्सल आउट कोणते टर्म्स होतात, ई टू दी पॉवर मायनस एक्स ई टू दी पॉवर मायनस एक्स, कारण की त्यांच्या साइन जे आहेत ते अपोजिट आहेत. आणि इथं 2 टाइम्स होणार, 2 टाइम्स ऑफ ई टू दी पॉवर एक्स डिवायडेड बाय ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स. हे कशाची किंमत आहे मित्रांनो, 1 प्लस टॅन एच एक्स ची किंमत आहे. 1 प्लस टॅन एच एक्स ची किंमत आहे. ओके, तर याला काय करायचं, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट नाव
जसं मी 1 प्लस टॅन एच ची किंमत काढली तर 1 मायनस टॅन एच ची पण किंमत आपल्याला ह्याच फॉर्मॅटने काढायचं आहे. दॅट इज 1 मायनस टॅन एच 1 मायनस ऑफ ब्रॅकेट टाका, मायनस टर्म मायनस साइन आहे तर कंपल्सरी ब्रॅकेट टाकायचं त्या पर्टिक्युलर टर्मला, एक्सपोनेन्शियल टर्मला. e to the power x minus e to the power minus x divided by e to the power x plus e to the power minus x. नेक्स्ट आता कॉमन एलसीएम काय इथं पण e to the power x plus e to the power minus x. ओके, तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 टाइम्स ऑफ दिस व्हॅल्यू e to the power x plus e to the power minus x ची किंमत काय तेवढीच राहणार आहे. x e to the power x plus e to the power minus x मायनस मध्ये राहील इथं e to the power x minus e to the power minus x. तर e to the power x plus e to the power minus x मायनस मध्ये मल्टिप्लाय करा मायनस वन नी तर मायनस e to the power x मायनस इंटू मायनस काय होईल प्लस e to the power minus x डिवायडेड बाय e to the power x plus e to the power minus x. आता इथं व्हॅल्यूज कोणते कॅन्सल होतात e to the power x च्या, कारण की अपोजिट साइन्स मध्ये प्रेझेंट आहेत. तर इथं टू टाइम्स ऑफ e to the power minus x डिवायडेड बाय e to the power x प्लस e to the power minus x. हे कशाची किंमत आहे मित्रांनो? हे कशाची किंमत आहे? 1 मायनस टॅन एच एक्स ची किंमत. लक्षात आलं? तर ह्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे. इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे. ओके, चलो आता काय करायचं? डिवायडिंग ओके, इक्वेशन 1 बाय 2, इक्वेशन 1 बाय 2. therefore 1 plus tan hx divided by 1 minus tan hx equals to काय राहणार इथं 2 e to the power x divided by e to the power x plus e to the power minus x divided by 2 e to the power minus x divided by e to the power x plus e to the power minus x. तर सेम डिनॉमिनेटर आहेत, गेट कॅन्सल. ठीक आहे, तर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. मग इथं e to the power x डिवायडेड बाय e to the power minus x. तर ह्याला मी न्यूमरेटर मध्ये कसं लिहितो? समजा फॉर एक्झाम्पल 1 अपॉन x असतील, ठीक आहे, एक्स असतील तर ह्याला मी न्यूमरेटर मध्ये मायनस वनच्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, आणि समजा इथं मायनस 1 अपॉन e टू दी पॉवर मायनस एक्स असेल तर इथं व्हॅल्यू किती राहणार आहे? एक्स व्हॅल्यू राहणार आहे. तर इथं बघा e टू दी पॉवर एक्स, e टू दी पॉवर एक्स, एक्सपोनेन्शियल कॉम्पोनंट इंडायसेस माहित आहे तुम्हाला, सेम व्हॅल्यू असेल तर बघा इथं e टू दी पॉवर a टू दी पॉवर m, a टू दी पॉवर n असेल तर कसं लिहायचं? a टू दी पॉवर m प्लस n, म्हणजे पॉवर्स ऍड करायचं. समजा फंक्शन सेम असतील तर इथं फंक्शन एक्सपोनेन्शियल आहे तर इथं व्हॅल्यू किती येईल? e टू दी पॉवर 2x येणार आहे. ठीक आहे, e टू दी पॉवर 2x येणार आहे. तर बघा आपल्याकडं व्हॅल्यू किती आलं? 1 प्लस टॅन एच एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एच एक्स ची किंमत किती आली रे? e टू दी पॉवर 2x. आता आपल्याला रिक्वायरमेंट काय येतं? क्यूब आहे, तर काय करावं लागेल? क्यूबिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. ओके, क्यूबिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. चल, क्यूबिंग ऑन बोथ साइड. मग 1 प्लस टॅन एच एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एच एक्स ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू e टू दी पॉवर 2x आणि त्याचा ब्रॅकेट क्यूब. आता माहित आहे a टू दी पॉवर m टू दी पॉवर n असं तर a टू दी पॉवर m इंटू n करतो. हे पण इंडायसेसच आयडेंटिटी आहे. तर इथं मल्टिप्लाय करा मग पॉवर्स, 2 इंटू 3 6 येईल, मग e टू दी पॉवर 6x. therefore now by using हायपरबोलिक आयडेंटिटी, हा पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, हायपरबोलिक आयडेंटिटी, ते काय आयडेंटिटी ई टू दी पॉवर थीटा असेल. ठीक आहे, युलार्स करा कारण की हे युलार्स येते, युलार्स हायपरबोलिक आयडेंटिटी. तर ई टू दी पॉवर थीटा असेल तर ह्याला कॉस एच थीटा प्लस आय साइन एच थीटा असं लिहितो अकॉर्डिंग टू युलर्स हायपरबोलिक आयडेंटिटी. ठीक आहे, युलर्स हायपरबोलिक आयडेंटिटी आपण काय लिहू शकतो? दॅट इज ई टू दी पॉवर थीटा असेल तर कॉस एच थीटा प्लस आय साइन एच थीटा असं लिहू शकतो. तर आपल्याकडे पॉवर किती आहे इथं? हिअर थीटाची किंमत किती आहे रे? 6x. therefore we finally
काय लिहू शकतो इथं देअरफॉर 1 प्लस tan hx divided by 1 minus tan hx to the power 3 equals to cos h of 6x plus sin h of 6x. हाच रिक्वायरमेंट होता आपल्या ट्रू दॅट मध्ये. देअरफॉर इथं फेमस स्टेटमेंट लिहायचं त्याला हेन्स रूट म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे, सिंपल आहे. बट तुम्हाला इथं हायपरबोलिकच्या फंक्शनच्या फॉर्म्युलेस आणि आयडेंटिटी हे दोन युजफुल होतं. त्याच्यानेच आपण काय केलं, इथं ट्रू दॅटचं प्रूफ काढला आणि हे प्रूफ तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नोटबुक मध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार. आणि हे प्रॉब्लेम जे आहे ते कोणत्या टॉपिक वर होता, दॅट इज हायपरबोलिक आयडेंटिटी. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम घेऊत आपण हायपरबोलिक आयडेंटिटी मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघू हायपरबोलिक आयडेंटिटीवर. हायपरबोलिक तर नाहीये, बट आपल्याला हे यूज करावं लागेल कन्सेप्ट ऑफ कोणता, पोलार फॉर्मच्या कन्सेप्टवर बेस्ड हा वाला क्वेश्चन आहे. ओके, चल. तर हे ऍक्च्युली हायपरबोलिक फंक्शन वर नाही, मी एक रॅन्डम क्वेश्चन गेलो मित्रांनो. कारण कसं आहे माहितीये का, कन्सेप्च्युअल बेस्ड आहे एकदमच. मी हार्ड घेणार क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही. वन बाय वन आपण काय करू, जसं जसं फॉर्म्युलेज आपल्याला यूज करता येतो तसं करून त्याच बेसिसवर आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि मी स्लाइड्स मध्ये त्याच क्वेश्चन्स मी ऍड करायला, म्हणजे लेवल 1, 2, 3च्या फॉर्मॅट मध्ये मी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हे कम्प्लीट करून देणार आहे टॉपिक. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अगोदर आपलं हायपरबोलिकचा होता, तर हा रॅन्डम क्वेश्चन घेतला जे की एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर ऍक्च्युली हा वाला तुमचं हायपरबोलिक वरचा नाही, रॅन्डम क्वेश्चन घेतलेला आहे. चला प्रूफ. आता काय करायचं, कॉम्प्लेक्स नंबर लेट कॉम्प्लेक्स नंबर बी a plus ib equals to r e to the power I theta. r e to the power I theta. बरोबर का? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर कसं रिप्रेझेंट करतो, रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट, म्हणजे ए प्लस आय बी ची किंमत इन टर्म्स ऑफ मी पोलार फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, आता सिमिलरली कॉन्जुगेट पण रिप्रेझेंट करू शकतो. कॉन्जुगेट ऑफ अबव कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ अबव कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, कॉन्जुगेट ऑफ अबव कॉम्प्लेक्स नंबर ए मायनस आय बी इक्वल्स टू आर ई टू द पॉवर मायनस आय थिटा. या फॉर्मॅट मध्ये काय राहणार तुमचा कॉन्जुगेट राहणार आहे फॉर द अबव कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आता रेशो बघा काय दिलंय इथं, ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी आहे का इथं दिलेला आहे. तर ह्या ए आहे, तर याला इक्वेशन नंबर सेकंड द्या आणि ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचं. डिवायडिंग इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. इथं ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू आर ई टू द पॉवर मायनस आय थिटा डिवायडेड बाय आर ई टू द पॉवर आय थिटा असं लिहू शकतो. ठीक आहे, तर इथं आर आर गेट कॅन्सल. तर समजा हा जे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू आहे, ठीक आहे, तर हा जे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू आहे समजा मला न्यूमरेटर मध्ये घ्यायचा असेल तर कसं लिहिणार, ई टू द पॉवर मायनस आय थिटा इंटू ई टू द पॉवर मायनस आय थिटा. आता सांगितलं होता सेम फंक्शन असेल त्याचे पॉवर्स काय करतो आपण ऍड करतो अकॉर्डिंग टू द इंडायसेस रूल्स. तर ई टू द पॉवर मायनस आय थिटा मायनस आय थिटा किती टाइम्स मायनस आय थिटा, दॅट इज मायनस 2 आय थिटा. ठीक आहे, मग हे व्हॅल्यू किती आलं, ए प्लस आय बी. ठीक आहे, सॉरी ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी ची किंमत किती आली, ई टू द पॉवर मायनस 2 आय थिटा. लक्षात आलं, मायनस 2 आय थिटा. आता ह्या व्हॅल्यूला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक, लॉगॅरिथमिक फॉर्म आपण कन्वर्ट करू. कारण की आपल्याला काय इंट्रोड्यूस करायचं इथं, लॉग फंक्शन इंट्रोड्यूस करायचं. आता कसं इंट्रोड्यूस करणार, फॉर एक्झाम्पल इथं एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर वाय असा, तर याला मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहितो, हा ई जे आहे
तर लॉगचा बेस होणार आणि एक्स जे आहे ते लॉगचा आन्सर होणार. तर कोशंट जे आहे व्हॅल्यू दॅट इज वाय राहणार आहे. लक्षात आलं? तर या फॉर्मॅटमध्ये हे टर्म तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे. तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? लॉग मध्ये लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी आणि द रिमेनिंग टर्म किती राहणार आहे? वाय आहे. वाय ची किंमत -2i थिटा -2i थिटा. आता आपल्याला बघा आय आहे आय मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडला कारण की रिक्वायरमेंट इन LHS किती आहे? आय लॉग आहे. ठीक आहे. तर मल्टिप्लाइंग इमॅजिनरी युनिट आय ऑन बोथ साइड किती येईल इथं? आय लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू इथं -2 आय इंटू आय थिटा म्हणजे -2i² थिटा आणि -2 ची किंमत किती राहते? -1 थिटा म्हणजे इथं 2 थिटा येणार आहे. आणि हे कशाची किंमत आहे? आय लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी ची किंमत आहे दॅट इज 2 थिटा. आता नेक्स्ट रिक्वायरमेंट काय? टॅन आहे. ठीक आहे. लॉगच्या मल्टिपल मध्ये हा इमॅजिनरी युनिट घेतला. आता टॅन फंक्शन अप्लाय करावं लागेल. टेकिंग टॅन ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. मग टॅन ऑफ आय लॉग ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू टॅन 2 थिटा. टॅन 2 थिटा. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याकडं वी हॅव ए प्लस आय बी ची किंमत r e⁻⁻I थिटा बरोबर आहे का? आणि वेअर थिटाची किंमत किती राहील रे? टॅन इनव्हर्स ऑफ बी बाय ए हे पण माहित आहे. आर्ग्युमेंट कसा काढतो? फॉर पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स नंबर वाय बाय एक्स करतो तर इथं वाय ची किंमत बी आहे, एक्स ची किंमत जी आहे ए आहे. ठीक आहे. आणि आर ची किंमत √a² प्लस b² असं करू शकतो. हे मॉड्युलस आहे. हे सगळ्या बेसिक्स तुम्हाला माहित आहे. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या स्टार्टिंग इंट्रोडक्शन व्हिडिओज म्हणून. ओके. तर बघा टॅन 2 थिटाचं एक्सप्रेशन पण माहित राहू द्या. 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे पण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 2 टॅन थिटाचं एक्सप्रेशन काय? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा देखील डिनॉमिनेटर मध्ये आहे. दॅट इज 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. तर ह्याची किंमत मी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर काय देतं? इक्वेशन नंबर 3 द्या. ओके. तर याची किंमत आपण फाइंड आउट करू. मग 2 इंटू ह्याच्यामधून मी टॅन थिटाची किंमत काढू शकतो का रे? थिटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स आहे. तर टॅन थिटाची किंमत किती येईल रे? बी बाय ए. कारण की हा टॅन इनव्हर्स मी इथं अप्लाय करणार म्हणजे रिव्हर्स मध्ये घेणार. लेफ्ट हँड साइड मध्ये कन्वर्ट करणार इनव्हर्सली. तर ते टॅन मध्ये कन्वर्ट होईल. इनव्हर्सचं कशामध्ये फंक्शन कन्वर्ट होणार? टॅन मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर इथं किंमत किती येईल? बी डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय 1 मायनस बी बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं 2 बी बाय ए डिवायडेड बाय 1 मायनस b² डिवायडेड बाय a² आणि तर मी समजा कॉमन एलसीएम घेतला तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a² मायनस b² डिवायडेड बाय a² राहील. तर हे ए आणि हे ए गेट कॅन्सल. हा रिमेनिंग इथं ए आहे. ते ए कुठं मल्टिप्लाय होणार? डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय होणार. तर रिक्वायरमेंट किती येईल बघा. Therefore 2 tan theta sorry tan theta equals to 2ab divided by a² minus b². आता हे कसं आलं ते सांगतो. इथं बघा न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये ए आहे आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये a² आहे म्हणजे एक a² आलं सॉरी एक ए रिमेनिंग आहे आफ्टर कॅन्सलेशन. हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये हा न्यूमरेटर मध्ये जाऊन कशासोबत मल्टिप्लाय होणार? 2b सोबत मल्टिप्लाय होणार. तर रिक्वायर्ड आन्सर काय येईल तुमचं? tan 2 θ ची किंमत 2ab डिवायडेड बाय a² मायनस b². ना फ्रॉम इक्वेशन नंबर 3 मी काय लिहू शकतो रे? tan ऑफ I log ऑफ
ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी. ओके, इक्वल्स टू 2ab डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, हाच रिक्वायरमेंट होता, हॅन्स प्रूव्ह. ठीक आहे, लक्षात आलं. तर हा क्वेश्चन तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वर होता आणि युजिंग कॉम्प्लेक्स नंबर आपण त्याच्यामध्ये काय यूज केलेला आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. त्या आयडेंटिटीज आपण हा क्वेश्चन प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे, तर हे दोन क्वेश्चन्स मी इम्पॉर्टंट आहे, पीवायक्यू मध्ये आलेले आहेत क्वेश्चन्स आणि अपकमिंग एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट राहणार. तुमच्या पिरियडिक टेस्ट PT1 साठी पण इम्पॉर्टंट राहणार या टॉपिक. आणि जेवढे काही मी क्वेश्चन्स द्यायलो ते व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये आणि रिवाइज करा कन्सेप्ट. आणि क्वेश्चन समजा तुमचा कॉम्प्लेक्स नंबरचे भेटली तर त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि समजा तुमच्यासनी सॉल्व्ह होत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकून ते आपण त्याच्यावर वर्क करू आणि त्याचं सोल्युशन थ्रू व्हिडिओ हे आपण काढून घेऊ. ओके, चला आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन क्वेश्चन्स घेऊन येणार तुमच्यासाठी, त्याचं आपण सोल्युशन्स व्यवस्थित बघून घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथं थांबू. थँक्यू.